तर नमस्कार फॅमिली. बघा आम्ही सगळ्या नटून खटून चाललो. तुम्हाला समजलंच असं ना आम्ही एवढं कमी नटलो, कारण की आज आहे वट पौर्णिमा. सगळ्या नटून चाललो आणि आमचं म्हणजे जाणं पण 2 किलोमीटर असं नाही ना, 2-3 किलोमीटर आम्हाला जायचंय. ऊन पडलेलं आहे, रस्ता पण तापलाय, आमच्या पायाची खालून आग चालली, तरी पण आम्ही बिना चप्पलचं चाललो, कारण की आम्हाला आमचे नवरे 7 जन्मासाठी पाहिजे होतं नाही का. बोला काहीतरी कुठून कस काय मग पायाची आग व्हायला लागली. रस्ता सोडून तिकडून नका चला बरं का, म्हणजे पाप आहे. चला कच्च्या रस्त्यावर नाही जायचं, ते पाप लागतं. इकडल्या रस्त्यावर चला. उखाणे पाठ करून ठेवा. येतात का कोणाला घ्या वट पौर्णिमे स्पेशल एखादा येतो सोडणं ते परवा दिवशीच ऐकलं होतं पण लक्षात नाही. येतोय कुणाला त्या जुन्या काकू येत असेल ना. काकू मला काय येतंय बाबड्या. येत असेल घ्या एखादा कोणतरी. घ्या ना, घ्या कुणी पण घ्या एखादा. घ्या तिथून घ्या, इथं घ्या देवापाशी घ्या. देवापाशी घ्या, इथं पण घ्या. घ्या कुठे आहेत त्या. हा मोठा घ्या एकदम घ्या. झुंझुन जाते खिडक्याट पात्या खिडकील 3 तारा अडके त्याला घुंगर 12 पानं खाते 13 गाम येतो जरा जरा तिथं होता यापारी दिली सुपारी देते वाण्याला अंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगाचं वाडा बांधते बिंगाचा वाड्यात होतं ताण्या बाळा झाडात होता पायका मिठू पाटलाचं नाव घेते सारी मंडळी आहे. वा 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 वा. बघा त्या जुन्या त्यांनी किती भारी घेतलाय. ह्या नवीन पिढीला तर कुणालाच येत नसेल. येत आहे कुणाला, मलाच याय नाही. मग मला पण याय नाही ना. तर फॅमिली फायनली आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर अंतर काढून आलेलो येतं. वडाची पूजा वगैरे केलेली आहे. आहोंना 7 जन्म मागण्यासाठी 7 फेरे पण मारलेले येतं. नंतर मग सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले आणि काही रील्स फोटो वगैरे काढले. आणि कारण घरी लवकर जायचं होतं, कारण की ना पावसाचं भयानक वातावरण झालं होतं. फॅमिली मी आहे ना कॅमेरा घेऊन उभं राहिलोय. ओके. तिकडे बघा आता जवळ बरं आता कॅमेरा घेऊन आलो फोटो काढायला. होऊ शकतात फॅमिली. आम्ही तिकून वौस काय वट पौर्णिमा साजरी करून आलेलो आहे. येताना आमचे इतके हाल चालले तर पाऊस आणि एका काकूला कपडे भिजायचं टेन्शन आहे, एका काकूला कांदे भिजायचं टेन्शन आहे. आणि आभाळ बघा, आभाळ तर पूर्ण काळं झालं आणि पाऊस पण आलाय. चला पळा मग. अयो या बघा इतक्या माग होत्या पण पाऊस आला म्हणून किती पळत आला तर बघा. आणि पुढं पण गेलं काही म्हातारी किती माग होत तरी पण आलातच ना. मग अशी लय पाय पोहायला होते पण आता पावसाने जरा बरं वाटतंय.